अजित पवारांच्या अपघाताचा पहिला दिवस. शरद पवार हेलिकॉप्टरनं बारामतीत पोहोचले. पोहोचल्या त्यांनी अपघाताबाबत विमानतळावरतीच माहिती घेतली. इथला व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला. त्यानंतर शरद पवारांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला, ज्यामध्ये हा फक्त अपघात आहे, यामागे घातपात असल्याचं वाटत नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. अपघाताच्या काही क्षणानंतरच ममता बॅनर्जी यांच्याकडनं संशय व्यक्त करण्यात आला होता, पण शरद पवारांनी तो संशय खोडून काढताना कलकत्त्यातनं अशा बातम्या आल्या ज्यामध्ये तथ्य नाहीये हे सुद्धा स्पष्ट केलं. असं असताना सुद्धा नेमकं महिन्याभरात काय घडत गेलं, एकामागे एक नेते अपघाताबाबत संशय व्यक्त करू लागले. याची सुरुवात अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी केली. रोहित पवार त्यानंतर मैदानात उतरले. सगळे पुरावे समोर आणत, आपले प्रश्न समोर आणत त्यांनी अजित पवारांचा अपघात की घातपात हा प्रश्न विचारला. एकाच प्रेझेंटेशन मध्ये ते थांबले नाहीत. त्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये प्रेझेंटेशन देत हा मुद्दा राष्ट्रीय राजकारणात चर्चेत आणला. आता डीजीसीए विरोधात सुद्धा ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. काल मुंबईच्या पोलीस स्टेशनमध्ये ते आक्रमक झाले आणि आज बारामतीच्या पोलीस स्टेशनमध्ये जात त्यांनी आक्रमक पद्धतीनं पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर गेल्या 15 ते 20 दिवसात सगळी मीडिया स्पेस रोहित पवारांनी व्यापून घेतली आहे. आपले आरोप त्यांनी जोरदारपणे मांडायला सुरुवात देखील केली आहे. पण हे इथपर्यंतच मर्यादित आहे का? तर नाही. रोहित पवारांच्या आरोपांमुळे राष्ट्रवादी अंतर्गत अजित पवारांना मानणारा मोठा वर्ग हा रोहित पवारांकडे शिफ्ट व्हायला लागला. पटेल आणि तटकरे या नेत्यांच्या हातात राष्ट्रवादीची सूत्र आली आहेत असं सांगितलं जात असताना अक्षरशः या नेत्यांवर शांत बसण्याची वेळ रोहित पवारांनी आणली. काल परवापर्यंत अजित पवार यांच्या गटात असणारे अमोल मिटकरी सुद्धा आता रोहित पवारांच्या सोबत दिसायला लागले. पवार गटाच्या नेत्यांनी खरं तर विलिनीकरणाची चर्चा ही मीडियातनं सुरू केली होती, पण या चर्चेमुळे पवार गट स्ट्रॅप झाला होता. पवार गट महाविकास आघाडीला सोडत एनडीए मध्ये जाणार होता हे उघड झालं आणि सत्ता हेच राष्ट्रवादीचं अंतिम ध्येय आहे असं बोललं जाऊ लागलं. पण रोहित पवारांच्या भूमिकेमुळे मात्र पवार गटाभोवती आखला गेलेला ट्रॅप सुटायला लागला. अजित पवार गटातनंच रोहित पवारांना पाठिंबा देणारी वक्तव्य यायला लागली. दादांची सहानुभूती रोहित पवारांकडे शिफ्ट होतीये असंही राजकीय विश्लेषक सांगायला लागले. भाजप सुद्धा मोठ्या प्रमाणात डॅमेज होत असल्याचं बोललं जाऊ लागलं. साहजिकच हे सगळं घडत असताना एक प्रश्न विचारला जातोय, तो म्हणजे रोहित पवार एकट्याच्या हिमतीवर हे सगळं घडवतील का? पवार कुटुंबातनं ग्रीन सिग्नल मिळाल्याशिवाय रोहित पवार अजितदादांच्या अपघातावर इतके आक्रमक होणार नाहीत. पण मग रोहित पवारांच्या मागे कोण आहे? शरद पवार, ज्यांना राष्ट्रवादीची बांधणी दीर्घकाळ आखायची म्हणून ते पाठिंबा देत आहेत, की सुनेत्रा पवार, की पार्थ पवार, ज्यांना अजित पवार गटात दीर्घकाळासाठी पटेल आणि तटकरेंकडे आपली सूत्र जाऊन द्यायची नाहीयेत, की भाजपच, ज्यांना हे सगळं झाल्याचा दोन्ही राष्ट्रवादी भिडल्याचा अप्रत्यक्ष राजकीय फायदा दिसू शकतो? नेमकं कोण आणि का? रोहित पवारांच्या मागे अदृश्य हात कोणाचा आहे? अर्थात या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी रोहित पवारांच्या भूमिकेचा राजकीय फायदा कोणाला भेटतो हे पाहणं जास्त गरजेचं ठरतं. अर्थात सुरुवात करायला हवी ती भाजपपासून. अजित पवारांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी भाजपच्या श्रद्धांजली देणाऱ्या जाहिराती सगळ्याच वर्तमानपत्रातनं प्रकाशित झाल्या होत्या. अजित पवारांच्या निधनामुळे भाजप नरेटिव्हच्या पातळीवरती डॅमेज होईल हे भाजपच्या काही नेत्यांनी ओळखलं होतं आणि त्या पद्धतीनेच हालचाली करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. अर्थात भाजप डॅमेज कसं होणार होतं? तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला विरोध करताना अजितदादा आक्रमक झालेले. सिंचन घोटाळ्याच्या फाईलचा संदर्भ देत त्यांनी युतीचं सरकार असताना भाजपच्या नेत्यांची 100 कोटींची फाईल असल्याचं नमूद केलेलं. पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या महापालिकेच्या निवडणुकीत सिंचन घोटाळ्याचा उल्लेख स्वतः अजितदादांनी केल्यानं चर्चा चालू झाली. अजित पवार भाजपने कसे खोटे आरोप केले होते, त्यातनं आपली सुटका झालेली आहे हे नेमकं का सांगू पाहतायत आणि ते सुद्धा महापालिकेसारख्या निवडणुकीत? याचाच अर्थ दादा महायुतीतनं बाहेर पडणार होते का? हा प्रश्न तेव्हाही विचारला जाऊ लागला होता. अर्थात दादांच्या अपघातानंतर संजय राऊतांसारख्या नेत्यांनी हा मुद्दा एक प्रकारे अधोरेखित केला आणि एका अर्थाने भाजपला डॅमेज करण्याचं काम केलं. याच वेळी विलिनीकरणाची चर्चा देखील सुरू झाली होती आणि तटकरे पटेल यांच्यासह प्रमुख नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतलेली. सुनेत्रा पवारांनी तडकाफडकी शपथ घेतली. यामागे पटेल तटकरे होते असं बोललं गेलं असलं तरी भाजपने सुद्धा तडकाफडकी शपथ घेण्याला पाठिंबाच दिलेला. आता भाजपने इतकं आक्रमक होण्याचं नेमकं कारण काय? तर त्यांना देखील शरद पवारांकडे किंवा पवार गटाकडे राष्ट्रवादीची सूत्र ही जाऊन द्यायची नव्हती. यातनं एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे भाजपने गेल्या 5 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फोडून या दोन पक्षांची हवा काढली.
या दोन्ही पक्षांचा वोट शेअर विभागला गेला आणि या पक्षांची ताकद मर्यादित झाली। आज भाजपला गरज वगैरे कितीही चर्चा झाल्या तरी अजितदादांची सहानुभूती आणि दोन्ही राष्ट्रवादींचं एक होणं हे भाजपला दीर्घकालीन राजकारणात अडचणीचं ठरणार होतं। विलीनीकरण हे कोणत्याही पातळीवर पथ्यावर पडणार नाही, कारण यामुळे जरी मित्रपक्ष असला तरी तो तुल्यबळ होऊ शकतो हे भाजपला माहितीच आहे। पर्यायानं ही दरी वाढवण्याचं काम आज ना उद्या भाजपला करावंच लागेल। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नरेटिव्हच्या पातळीवर अजितदादांचा घातपात हे आरोप मोठ्या प्रमाणात झाले तर आरोपी क्रमांक 1 म्हणून भाजपलाच सामोरं जावं लागलं असतं। पण आज नेमकं काय घडतंय तर आरोपीच्या पिंजऱ्यात तटकरे आणि पटेलांना उभं केलं जाते। भाजप या प्रकरणातनं अलिप्त राहताना दिसतेय। साहजिकच भाजप अडचणीत येईल असे कुठलेच मुद्दे सध्या तरी दिसेना झालेत। भाजपच्या राजकीय फायद्यासोबतच आता बोलायला हवं ते शरद पवारांच्या राजकीय फायद्याबाबत। सुरुवातीला आपण बोललो त्याप्रमाणे पवार गटाकडनं विलीनीकरणाचे मुद्दे हे समोर आलेले। अजितदादांच्या पश्चात निर्माण झालेली पोकळी आपोआप शरद पवारांकडे जाणं अपेक्षित होतं, पण तसं काही घडलं नाही। अजित पवार गटाने स्वतंत्रपणे निर्णय घेतला। पवार गट कधी ना कधी सत्तेसोबत जाईल या विचारातनंच पवार गटातले अनेक नेते शरद पवारांच्या सोबत होते। अशा वेळी देखील राष्ट्रवादी एक होत नाही म्हटल्यावर मोठ्या प्रमाणात नेते सत्तेसोबत जाण्याची शक्यता पवार गटात निर्माण झाली। अर्थात शरद पवारांची आजपर्यंतची राजकीय शैली पाहिली तर पवार हे आपल्या विरोधातलं वातावरण नैतिकतेचं नरेटिव्ह तयार करूनच खोडून काढताना दिसतात। जसं की यापूर्वी जेव्हा पक्षातला मोठा गट सत्तेसोबत जाण्यासाठी आक्रमक झाला तेव्हा शरद पवारांनी अचानकपणे निवृत्तीची घोषणा केली। अशी घोषणा शरद पवार माध्यमांमधनं करून देखील मोकळे झाले असते, पण ठिकाण महत्त्वाचं ठरलं, कारण इथं बरेच कार्यकर्ते असल्याने इमोशनल ड्रामा घडून आला आणि त्याचं कारण देऊन पवारांनी निवृत्ती मागे घेतली। ही अजित पवारांसह भाजपसोबत जाऊ पाहणाऱ्या नेत्यांवरती दबाव टाकण्याचीच रणनीती होती। अजितदादांच्या बंडानंतर सुद्धा पवारांनी मुश्रीफ, वळसे यांच्यासारख्या नेत्यांविरोधात भाषणं करून नैतिकतेचं राजकारण आपल्या बाजूने खेचून घेण्याची रणनीती आखली। पवार हे राजकारण उत्तमरित्या करतात। विलीनीकरणाची शक्यता संपुष्टात येताच शरद पवार दीर्घकालीन राजकारणाची फिल्डिंग लावणार हे स्पष्टच होतं। रोहित पवारांच्या भूमिकेचा पवार गटाला होणारा फायदा म्हणजे आपोआप अजित पवारांचा राजकीय वारसाच पवार गटाकडे शिफ्ट होताना दिसतोय। अगदी दृश्यात्मक इम्पॅक्ट सांगायचा तर कालपर्यंत अजित पवार गटात असणारे अमोल मिटकरी आता रोहित पवारांच्या सोबत दिसायला लागलेत। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे निकाल पाहिले तर अजितदादांच्या सहानुभूतीचा इम्पॅक्ट दिसून येतो। अर्थात हाच इम्पॅक्ट दीर्घकालीन ठेवणं, वारसा आपल्या पक्षाकडे आणि पवार कुटुंबाकडे खेचून घेणं महत्त्वाचं ठरतं। पर्यायाने शरद पवारांचा अदृश्य हात रोहित पवारांच्या मागे नाहीच असंही म्हणता येत नाही। पण भाजप आणि पवार गट यासोबतच तिसरा एक फॅक्टर दिसतो जिथं रोहित पवारांच्या आरोपांचा फायदा हा मिळताना दिसतो। तो फॅक्टर आहे तो म्हणजे एकूणच पवार कुटुंबाला। आजही अशा चर्चा आहेत की सुनेत्रा पवारांच्या शपथविधी मागे शरद पवारच आहेत। त्याचं कारण सांगण्यात येतंय ते म्हणजे जर का सुनेत्रा पवारांनी शपथ घेतली नसती आणि वेळ गेला असता तर राजकीय अनुभव या फॅक्टरवरती चर्चा घडली असती। अजित पवार गटाची सूत्र पाहता ही चर्चा मोठी करून गटातनंच तिसरं नाव समोर आलं असतं। त्यामुळे काहीही करून पक्ष आणि नेतृत्व पवार कुटुंबातच ठेवण्यासाठी विलीनीकरणाची चर्चा घडवून सुनेत्रा पवारांचा शपथविधी पार पाडण्याची घाई शरद पवारांनी भाजप आणि अजित पवार गटाला करायला लावली। आता यानंतरचं चित्र काय होतं तर सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय राजकारणाचा अनुभव नाहीये। पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या मर्यादा आहेत। पर्यायानं अध्यक्षपदासाठी प्रफुल्ल पटेल असावेत असाही सूर आळवला जाऊ लागला होता, पण रोहित पवारांच्या आरोपांमुळे पटेल बॅकफूटवर पडले। पुन्हा अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवारांच्याच नावाची चर्चा व्हायला लागली। अर्थात पवार कुटुंबाला दोन्ही गटाचं नेतृत्व आपल्याकडे ठेवायचं असेल तर वरचढ ठरू पाहणाऱ्या नेत्यांना पाहुण्याच्या किंवा शब्दशः म्हणायचं तर पुतण्याच्या काठीनं मारण्याचं काम करावंच लागेल आणि हेच घडताना दिसतंय, कारण रोहित पवारांच्या आरोपांना अजून तरी पवार कुटुंबातल्या कुणीच खोडून काढलेलं नाहीये। आता हे सगळं समजून घेतल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं रोहित पवारांच्या पाठीशी कोणाचा अदृश्य हात आहे त्याचं। तुम्हाला काय वाटतं? रोहित पवारांच्या या सगळ्या आरोपांमागे नेमकं कोण आहे? या सगळ्याबद्दल तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राइब करा।